एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला सरकारकडे वेळ नाही, दुसरीकडे जर लोकसभा निवडणुका जर आल्या तर त्याचा प्रमुख मुद्दे हिंदुत्व आणि लवजिहाद संदर्भातले असे विषय मुख्य अजेंडे असतील भाजपच्या रडारवर. तुम्ही संपादकीयमध्ये देखील असा रोखोकमध्ये. कारण भारतीय जनता पक्षाकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही आहे. गेल्या 10 वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला आर्थिक, तेवढा ब्रिटिशांनी सुद्धा केला नसेल त्यांच्या काळात. अशा प्रकारची प्रकरणं रोज बाहेर येत आहेत. काल गुजरात एनर्जी डिपार्टमेंटचं मंत्रालयाचं एक नवीन प्रकरण बाहेर आलेलं आहे. 3,700 कोटीचा फायदा घोटाळा भारतीय जनता पक्षाचे मित्र असलेल्या उद्योगपतींना कशाप्रकारे मिळवून दिला, या संदर्भात शक्तिसिंग गोहिल यांनी जे प्रकरण काढलेलं आहे ते गंभीर आहे. अशी रोज प्रकरणं येत आहेत, रोज भ्रष्टाचार होत आहे. केंद्रातल्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरून लक्ष उडवण्यासाठी महागाई, बेरोजगारी, बरं का, ते आहेच, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे एकच त्यांच्याकडे रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या, लव जिहादसारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे, मोर्चे काढायचे, दंगली घडवायच्या. बाकी त्यांच्याकडे आहे काय? पण हे कितीही केलं तरी 2024 साली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येणार नाही, अशी गॅरंटी इंडिया पक्षातर्फे आम्ही जनतेला देत आहोत. सर, चंद्रयान जहाँ पर लैंड हुआ उस जगह को शिव शक्ति नाम दिया गया है, चंद्रयान 2 जहाँ गिरा उसको तिरंगा नाम दिया गया है. इसका तमाम पार्टियां विरोध कर रही हैं, आपका इस पर क्या कहना है? हमारे इस पर कुछ कहना नहीं. भारतीय जनता पार्टी और क्या कर सकती है? ये हिंदुस्तान के जो हमारे वैज्ञानिक हैं, साइंटिस्ट हैं, उनका श्रेय है. मुझे तो लगता था कि जहाँ चंद्रयान ने तिरंगा फहराया है वहाँ ग्रेट साइंटिस्ट उस जगह को विक्रम साराभाई जी का नाम देना चाहिए, और विक्रम साराभाई जी को भारत रत्न से नवाजा चाहिए. ये सब पंडित नेहरू और विक्रम साराभाई, ये दो महान लोगों ने जो काम किया था उसके फलस्वरूप आप हमारा यान चांद पर गया, हम चांद पर गए. ये पंडित नेहरू जी का भी योगदान है और विक्रम साराभाई साहब का भी योगदान है. लेकिन आप साइंटिस्ट को भूल जाते हो और हर जगह पर हिंदुत्व लाते हो. हम भी हिंदुत्व के मुरीद हैं, लेकिन कुछ बातें होती है वो साइंस से जुड़ी होती है. ये वीर सावरकर जी का ही कहना है. तो साइंस के ऊपर किसी धर्म का आक्रमण ठीक नहीं है. काय दूसरा विषय क्या काय है? सर, नीतीश कुमार को इंडिया का चेहरा बनाने की बात की जा रही है. बिहार में भी इलेक्शन लड़ेंगे, वही नीतीश कुमार की मौजूदा सरकार है. बात ऐसी है, उसके ऊपर मैं बात नहीं करूँ, मुझे मालूम नहीं. आप मुझे सवाल मत कीजिए. सर, नितिन देसाई को लेकर आज आपने सामने में उल्लेख किया है कि नितिन देसाई सुसाइड नहीं करते, अगर सरकार इन्हें अगर जो लोग हैं माफ़ कर सके. माफ़ करने की बात नहीं. आपने देखा होगा कि भारतीय जनता पार्टी के एक सांसद, फिल्म अभिनेता सनी देओल का जू के बंगलों का एक्शन बैंक ऑफ बड़ौदा, मुझे लगता है बैंक ऑफ बड़ौदा करने वाली है, लगभग 60 करोड़ रुपए का कर्ज वो चुका नहीं पाए थे. और उस बारे में बैंक ने ऑक्शन पुकारा है, लोगों को बुलाया है. हमारा कोई सनी देओल से व्यक्तिगत झगड़ा नहीं है, वो अच्छे अभिनेता है, अच्छे व्यक्ति है. लेकिन 24 घंटे में आपने ऑक्शन को रोका, दिल्ली से संदेश आ गया, उसका घर बचा लिया, उसको भी बचा लिया. लेकिन हमारे नितिन देसाई दर दर की ठोकरें खा रहे थे उसका स्टूडियो बचाने के लिए. वो भी कर्जा चुकाना चाहते थे, उसको भी बचा लिया. लेकिन हमारे नितिन देसाई
दर दर की ठोकरें खा रहे थे उसका स्टूडियो बचाने के लिए। वो भी कर्जा चुकाना चाहते थे। 2 दिन पहले दिल्ली में गए, सभी भाजपा नेताओं से और मंत्रियों से मिले, लेकिन नितिन देसाई को कोई राहत नहीं मिली। नितिन देसाई का ऑक्शन, उसको कोई राहत नहीं दी, उसका स्टूडियो नहीं बचाया गया और उनकी जान भी नहीं बचाई गई। 4-4, 5-5 हज़ार करोड़ रुपए के घपले बैंकों को डुबाने के दर्जन सामने आ रहे हैं, उनके ऊपर कोई एक्शन नहीं है। लोगों के कर्जे जो भारतीय जनता पार्टी की रिलेशन में है, उनके हज़ारों करोड़ के कर्जों को माफ़ किया गया है, लेकिन नितिन देसाई के बारे में इस प्रकार का निर्णय नहीं लिया, उसको मरने दिया, उसको आत्महत्या को, सुसाइड को प्रवृत्त किया। ये देश में चल रहा है। तर नितीन देसाईला वेगळा नाही, संजयला वेगळा नाही, मात्र मराठी माणसावर अशा प्रकारचं जाणण्यात मी हेच सांगितलेलं आहे की मी आज लिहिलेलं आहे, आमचं काय धर्मेंद्र अभिनेते जे आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाशी आमचं काय व्यक्तिगत भांडण असल्याचं कारण नाही। स्वतः हेमा मालिनी भाजपचा खासदार आहेत, सनी देओल फिरोजपूरमधून, पंजाबमधून निवडून आले भाजपचे खासदार आहेत। त्यांनी 60-70 कोटी कर्ज घेतलं होतं, ते कर्ज ते फेडू शकले नाही, म्हणून त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला बँकेने, त्या संदर्भात नोटिसेस काढल्या, ऑप्शन पुकारला, पण 24 तासामध्ये काही सूत्र हल्ली दिल्लीतून आणि त्यांचा ऑप्शन थांबवला गेला, त्यांचा लिलाव थांबवला गेला, त्यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला। मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही लागला? नितीन देसाई 2 दिवसापूर्वी त्यांचं स्टुडिओ वाचवण्यासाठी किंवा ते मी कर्ज फेडणार आहे, मला अजून मुदत द्या सांगण्यासाठी दिल्लीमध्ये अनेक भाजप नेत्यांना भेटले, महत्त्वाच्या, मी नावं घेत नाही। त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं म्हणतात ते लोक, सांगतात की माझं हे स्वप्न आहे ते वाचवा। त्यांना वाचवलं नाही, ते इथे आले दिल्लीतून आणि त्यांनी आत्महत्या केली, जरा आत्महत्येस प्रवृत्त केलं। सनी देओलला एक न्याय, कारण ते भाजपचे खासदार आहेत, तुमचे स्टार प्रचारक आहेत, आणि आमच्या नितीन देसाईला महाराष्ट्राचा वेगळा नाही। तुम्ही नितीन देसाईला मरू दिलं, त्याच्या बंगल्या, त्याच्या स्टुडिओचं ऑक्शन होऊ दिलं, होऊ देत आहे। हिंगोलीमध्ये सभा आहे, इंडिया का कॉन्फिडर बनाने की बात की आज जा रही है। हिंगोलीमध्ये सभा आहे, उद्धव ठाकरेंची मागे बीडमध्ये सभा झाली शरद पवारची, मात्र तिकडे तुम्ही सभा घेतली, त्याचं उत्तर सभा आता या सरकारला घ्यावी लागते, उत्तर होते। बघा, या उत्तर सभेला कोणी विचारत नाही, मुख्य सभेला महत्त्व आहे। त्यांच्या उत्तर सभा म्हणजे स्वतःवरचे अंत्यसंस्कार आणि उत्तरक्रिया आहे। चला, थँक्यू।